महाराष्ट्रातल्या गावागावात आज महापुरुषांच्या पुतळ्यांच्या नावावरून जे घाणेरडं राजकारण सुरू आहे ना, ते पाहिल्यावर कवी कुसुमाग्रजांची ती कविता आठवली. मध्यरात्र उलटल्यावर शहरातील 5 पुतळे एका चौथऱ्यावर बसले आणि टिपं गाळू लागले. ज्योतिबा म्हणाले, शेवटी मी झालो फक्त माळ्यांचा. शिवाजीराजे म्हणाले, मी फक्त मराठ्यांचा. आंबेडकर म्हणाले, मी फक्त बौद्धांचा. टिळक उद्गारले, मी तर फक्त चित्पावन ब्राह्मणांचा. गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला आणि ते म्हणाले, तरी तुम्ही भाग्यवान. एक एक जात जमात तरी तुमच्या पाठीशी आहे. माझ्या पाठीशी मात्र फक्त सरकारी कचेरीतल्या भिंती. महापुरुषांच्या नावावरून जाती जातीमध्ये भेद निर्माण करण्याचं, आपलं राजकारण चमकून घेण्याच्यासाठी समाजात तेढ निर्माण करण्याचं जे कुटील कटकारस्थान सुरू आहे ना, ते अतिशय घातक आहे, लांछनास्पद आहे. महाराष्ट्रानं अशा कुठल्याही राजकारणाला कवडीचाही थारा दिला नाही पाहिजे. आपण महापुरुषांचा पुतळा सन्मानानं उभा केला पाहिजे. कायद्याच्या चौकटीत तो उभा केला पाहिजे, अंधारात नाही. महापुरुषांना छोटं करण्याचा आम्हाला कुणी अधिकार दिला नाही. किमान महापुरुषांचं नाव घेऊन तरी या महाराष्ट्रात असं घाणेरडं राजकारण करणं योग्य नाही. तुम्हाला राजकारण करायला अनेक मुद्दे आहेत. महाराष्ट्राच्या जनतेनंही यांना थारा दिला नाही पाहिजे.